हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? माझं नाव आहे प्रिया आणि आज माझा होता शूट डे. तो मला सुगत माझे हस्बंड सोडून दिला माझ्या शूटिंगच्या ठिकाणी आणि मी तिथे गेल्या माझा पूर्ण सेटअप लावलं. कारण की जोपर्यंत मी माझ्या मेकअपचा सेटअप नाही लावत तोपर्यंत मला समजत नाही की माझी कोणती वस्तू कुठे आहे. आणि हे जी मुलगी आहे याच्यावर मी आधी पण शूट केलेलं आहे. तर मी याच्यावर हा बेंगॉली लूक शूट करते आहे कारण की आता नवरात्री येत आहे आणि बेंगॉली लूक खूप छान असा क्रिएट होते. तर मला असं वाटलं की तिच्यावर बेंगॉली असं छानसं लूक करावा आणि ती माझ्या एका शब्दावर आली. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात की आपल्या शब्दाचा मान ठेवतात आणि आपली गोष्ट ऐकतात. तसेच आपल्या आयुष्यात काही काही असे पण लोक असतात जे आपल्यापासून जळतात किंवा आपली कोणतीही गोष्ट करण्यापेक्षा या फिर ऐकण्यापेक्षा दूर भागतात. असे माझ्या आयुष्यात काही काही लोक आहेत जे खूप छान आहेत आणि ही त्यामधली मुलगी आहे. आणि अशा पद्धतीने मी तिच्यावर हा लूक केला. तुम्ही लूक हा कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि जोपर्यंत मी मेकअप करत नाही ना तोपर्यंत मला असं वाटते की काहीतरी मिसिंग आहे, काहीतरी मिसिंग आहे माझ्या आयुष्यात. कारण की मला मेकअप करणं खूप आवडते. कारण की मी आहेच मेकअप आर्टिस्ट. लग्नाच्या आधी 8-9 महिने झाले माझ्या लग्नाला. लग्नाच्या आधी मी जॉब पण करायचे आणि माझे मेकअप पण करायचे, असं माझं बिझी शेड्यूल असायचा. पण आता मी हाऊसवाईफसारखं मला कसं कधी कधी वाटते, पण नाही, मी निघते बाहेर आणि काम करते. कारण की मला असं वाटते हर स्त्रीने बाहेर निघून काम करणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि खुश राहण्याची गोष्ट आहे. घरी राहू राहू नाही आपण, मला असं वाटतं आपला दिमाग पुरा ठप होऊन जाते मुलींचा. आणि मला तसा एन्झायटी होते की मी अगर काम नाही करीन ना तर मला कसं तरी वाटते इथे की मी काहीतरी मिसिंग आहे माझ्या आयुष्यामध्ये. तर मला असं वाटतं हर स्त्रीने कामं करावा आणि इंडिपेंडंट राहावा. आणि अशा अवस्थामध्ये अगर माणूस किंवा नवरा आपला साथ देईन ना